नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज नागपंचमी आहे. तर नागपंचमीच्या माझ्याकडून तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण आहे. पहिला सण येतो श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी हा सण. आज आपला आहे नागपंचमी सण. तर नागपंचमी कशासाठी साजरी केली जाते हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर मित्रांनो, त्या काळात कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले होते. म्हणून तो दिवस आपण श्रावण शुक्ल पंचमी म्हणून साजरा केला जातो. आपण साजरा करतो, म्हणजेच आपली नागपंचमी आपण त्याला म्हणतो. ते आपण साजरा केला जातो. ही थोडक्यात माहिती आहे मित्रांनो. एवढं मला माहीत आहे हे तुम्हाला मी सांगितलं. माझ्यापासून तुम्हाला पोचवण्याचा प्रयत्न केला मी. मला जेवढं माहीत आहे ते मित्रांनो. आमच्याकडे संध्याकाळची नागपंचमी असते. संध्याकाळी 6 नंतर नागपंचमी असते. तुम्हाला दाखवणार आहे मी नागपंचमीला कशी केली जाते आमच्याकडे नागपंचमी. व्हिडिओ हा पूर्ण बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडेल नक्की. तर तुमच्याकडे कधी केली जाते नागपंचमी, सकाळी की संध्याकाळी, ते मला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आपल्या या व्हिडिओला चालू करूयात. मित्रांनो, नागपंचमी आहे आज, त्यामुळे दुर्वा काढायला चाललो आहे. तिकडे दुर्वा काढायला चाललो आहे आम्ही. पम्या मी मंथन. ओमकार, रविवार का फिक्स कर बाबा, तर मी सुट्टी घे. दुर्वा काढता सर्व इथे नागपंचमी असल्यामुळे. संध्याकाळी नागपंचमी संध्याकाळची असते आमची, त्यामुळे लेट करतो. 12 वाजलेत, 12:30 1 वाजायला आला आहे. दुर्वा काढायला आलो आहे का इकडे. संध्याकाळची नागपंचमी असते आमच्याकडे. संध्याकाळी 6-6:30ला गणपती पण संध्याकाळची पुस्तक. नागपंचमी पण नागोबा रात्री 9:30-10 वाजता सोडतो नेऊन. पुस्तक सगळ्यांकडे सकाळची असते, आमच्या संध्याकाळची असते. त्यामुळे दुपार लेट आलो आहे दुर्वा काढायला आज. दुर्वा काढून झालाय, चाललं आता घरी. मंत्र आणि पम्मे पुढे चालले. आपल्या संध्याकाळची नागपंचमी असते, त्यामुळे काही टेन्शन नाही. नागपंचमी संध्याकाळी तुमच्याकडे कधी असते ती कमेंटमध्ये सांगा. सकाळची असते की संध्याकाळची असते ती नागपंचमी. आमच्याकडे संध्याकाळची असते. तर मित्रांनो, आता हाणलं आहे दुर्वा जाऊन. आता चाललं वैभवमध्ये फुलं आणायसाठी, कारण संध्याकाळी नागोबा 4 वाजले जातात. आम्ही 4:30-5 वाजेपर्यंत येऊ. नंतर नागोबा पूजन करणार. तुम्हाला व्हिडिओतून बघायला मिळणार आहे. आता मी वैभवत चाललो आहे बाईक घेऊन. चला मग जाऊया आपण. बघा मित्रांनो, सकाळपासून पाऊस पडतोय. नागपंचमी गाजवला नाही पावसान. वैभवड नदी लागतं ही येडगावची सोनाई नदी. पण पाणी भरपूर येईल आहे. वैभवड चाललो आहे आता बाईक घेऊन. पाणी भरतो नदी ते बघा. दोन कपा करून घे.
भाकरी घेऊन टाकतो. हॅलो हॅलो हां थांब जरा. कोणतं मी तर वैभवून आलो आहे फुलं घेऊन घरी. आता सोनतं लागणार आहे आपल्याला. आता काढायला चाललो इथे काय बैलाच्या मागे. तर आलो फुलं बिलं घेतली वैभव. फुलंच घ्यायची होती फक्त ती घेतली. आता घरी आलो आहे. आता सोनतं काढतो इथे. आता वाजले 5 वाजलेत. नागोबाजून पूजन नाही का नागोबाचं पूजन दाखवणार आहे व्हिडिओतून या. सोनतं इकडेच भेटत. इकडे वाडीत कुठे सोनतं नाही आहे. इकडेच सोनतं आहे आपल्याकडे. वाडीत कुठे सोनतं नाही आहे. हिरवं गार झालं आहे पूर्ण सर्व भेटत. हां काय चल जाऊया मग. इकडे सोनतं काय आहे इकडेच मी जाते. इकडे आहे बघ. इकडे सोनतं भेटते. वाडीत कुठे सोनतं नाही आहे. पाठीमागे कुठेतरी मध्ये मध्ये आहे सोनतं ही बघा. सोनतं मध्ये मध्ये जायचं जास्त कुठे नाही आहे. तिकडे आहे थोडी. सोनतं इथे कुठे जवळपास भेटत नाही. कारण का कुठे वाडीत पण नाही. कुठे रोडला पण रोडकडे पहिली असायची आता नाही कुठे दिसत. इकडेच जराशी भेटते. गणपतीला पण इकडे जावं लागतं सोनतं आणायला. सोनतं आणि तिगडा भेटलाय आपल्याला. तिगडा होता तिकडे रोडच्या कडेला. सोनतं भेटत नव्हती कुठेच. इकडे भेटले थोडीफार पूजेसाठी. ती पण नाही भेटली अशी. कारण जराशी आहे फक्त इथे एका ठिकाणी आहे फक्त एवढी भेटली. म्हणजे कुठे सोनतं दिसत पण नाही घराकडे पण कुठे वाडीमध्ये पण. आपल्याला भेटली पूजेसाठी घेतली आहे सोनतं थोडीशी. आता घरी जातो पूजा करतो. मग दाखवतो मला नागोबाची पूजा कशी करतो ते व्हिडिओतून तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपण घरी जाऊया आधी. इकडनं ये पोरा. इकडनं ये. आणि नाही नंतर जात्या वेळेस आता घालाय जात्या वेळेस दूध पाणी जरा
हळू हळू असं तिकडे नागोबा सोडले आता 9:30 वाजलेत. नागोबा सोडले आता आळवाच्या पानामध्ये बघा.